मित्रांनो, तुम्ही 10वीची परीक्षा पास झाला आहात आणि आता 11वीला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण 11वी ॲडमिशनची जी काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. 11वी ॲडमिशनची प्रोसेस अगोदर थोडक्यात समजून घ्या. 11वी ॲडमिशनचा जो काही फॉर्म आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला 2 टप्प्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता हा जो पार्ट 1 आहे, पार्ट 2 आहे, तो भरायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसापूर्वीच आपण व्हिडिओ बनवला होता पार्ट 1 कसा भरायचा. तर यूट्यूबवरती जाऊन सर्च करा 11th ॲडमिशन मराठी कॉर्नर. आपला व्हिडिओ हा येईल. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पहिला पार्ट जो आहे तो संपूर्ण व्यवस्थित भरून घ्या. आणि आता पार्ट 2 सुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे. परंतु टाइम टेबल जर तुम्ही पाहिलं तर काही जणांना टाइम टेबल व्यवस्थित समजलेलं नाही. पार्ट 2 आत्ता नक्की कोणाला भरायचा आहे, 0 राऊंड नक्की काय आहे, अगोदर थोडक्यात तुम्हाला टाइम टेबल मी समजून सांगतो आणि तुम्हाला लाईव्ह तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने नक्की काय करायचं आहे ते. तर मित्रांनो, हे टाइम टेबल प्रसिद्ध झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाची माहिती आहे ती इथं समजून घ्या. पहिलं जर पाहिलं तर हे एक महत्त्वाचं आहे, जे की 3 फेऱ्या होणार आहेत. म्हणजे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 अशा पद्धतीने होणार आहे. राऊंड 4 होणार आहे, तो सगळ्यांसाठी असणार आहे. आणि राऊंड जो 5 होणार आहे, म्हणजे 5वी फेरी होणार आहे, ती फक्त मुलींकरिता असणार आहे. तर अशा पद्धतीने एकूण 5 राऊंड जे आहे ते टोटल होणार आहेत. तर काळजी करू नका, पहिल्या राऊंडला नंबर नाही लागला तर तुम्ही 5 राऊंडपर्यंत इथे फॉर्म तुमचा लॉक करू शकता. आता पुढे पहा. तर हे टाइम टेबल थोडक्यात व्यवस्थित समजून घ्या. सन 2026-27 11वी प्रवेश प्रक्रियाची जी 0वी फेरी आहे, इथे पहा पहिला राऊंड चालू नाही, आता फक्त 0वी फेरी चालू आहे. म्हणजे राऊंड 0 चालू झालेला आहे. आता राऊंड 0 नक्की कोणासाठी आहे ते इथे समजून घ्या. आता दिनांक 8 तारखेपासून हा राऊंड चालू झालेला आहे. दिनांक 10 तारखेपर्यंत याचे आपण अर्ज भरू शकता, म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकता. पार्ट 1 जो आहे तो ऑनलाईन तुम्ही भरू शकता. पार्ट 1चा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर यूट्यूबवरती तुम्ही मराठी कॉर्नर सर्च करा, तुम्हाला 11th ॲडमिशनचा पार्ट 1 पाहायला फिरेल, तो हा भरून घ्या. आता हे झालं. आता 11 मे ते 13 मे काय असणार आहे ते समजून घ्या. 11 मे आणि 13 मे या अंतर्गत म्हणजे 13 मे पर्यंत तुम्हाला पार्ट 1 भरायचा आहे. पार्ट 1 भरला की पार्ट 2 सुद्धा भरायचा आहे. परंतु पार्ट 2 कोण भरायचा आहे? ज्यांनी इथे पहा कोटा अंतर्गत येतात. आता कोटा 3 प्रकारचे कोटा येतात. यामध्ये कोटामध्ये 3 प्रकार येतात, जसं की मायनॉरिटी कोटा आहे, इन हाऊस कोटा आहे आणि मॅनेजमेंट कोटा आहे. आता हे कोटा जे त्या 3 कोट्यामध्ये अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी पार्ट 2 म्हणजे भाग 2 आहे तो चालू झालेला आहे. आता तो कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि ते इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा नक्की काय असतं ते सुद्धा तुम्हाला पुढे डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला दाखवतो. तर ज्यांना कोट्याअंतर्गत फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी फक्त पार्ट जो आहे तो 2nd चालू झालेला आहे. आता कोट्याअंतर्गत फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 जे काही कॉलेज आहेत ते तुम्ही निवडू शकता आणि त्यांना प्राधान्य देऊ शकता. आता इथे 14 तारखेला काय होईल पहा. 14 तारखे 15 तारीख 15 मेल तात्पुरती जी काही प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी 16 तारखेला काय होईल, तर ज्यांना काही बदल करायचा आहे किंवा काही चुकलेलं आहे तसं ते ग्रीव्हियन्स पोर्टलवरती तक्रार करू शकतात. मग त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे तुम्हाला फॉर्ममध्ये करता येईल 16 तारखेला. त्यानंतर 18 मे ते 19 मे ज्यामध्ये तुमची अंतिम जी काही यादी आहे ती, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची अंतिम यादी जी आहे ते लागणार आहे. जे कुठले इन हाऊस कोटामध्ये येतात, मायनॉरिटी कोटामध्ये येतात, ते त्यांच्यासाठी आहे हा राऊंड 0. आता हे 3 कोटे काय असतात ना ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणारच आहे. तत्पुरती हे समजून घ्या फक्त टाइम टेबल. आणि जे कोट्याअंतर्गत जी यादी लागेल, जी यादी कशी लागणार आहे, महाविद्यालयाची यादी लागेल 0 राऊंडसाठी प्रवेशासाठी लागणार आहे. आणि मग 20 तारखेला काय होईल, जे 0 राऊंड आहे. आता या इन हाऊस कोटामध्ये अल्पसंख्याक किती जागा रिक्त आहेत त्या 20 तारखेला प्रदर्शित केल्या जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं 20 मेला जे काही पहिल्या फेरीकरिता जागा आहेत त्या प्रदर्शित करण्यात येणार आहे कोटा जागांसह. हे झालं, हे कळलं. आता डायरेक्ट तुमचं जे काही प्रोसेस आहे ते होईल 21 तारखेला. आता इथे पहा सगळी माहिती दिलेली आहे. जो काही नियमित कॅप ऑप्शन आहेत, कॅप प्रवेश आहे तो सुरू होईल. एक आहे कॅप आणि एक आहे कोटा, अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. आता जो काही राऊंड फर्स्ट आहे, राऊंड फर्स्टची जी काही प्रोसेस आहे ती होईल 21 पहा 21 मे सकाळी 8 वाजता, 22 मे सायंकाळी 6. 21 ते 22 मध्ये हे सगळं भाग 1 भरायचा आहे, भाग 2 भरायचा आहे. हे सगळी प्रोसेस 21 तारखेला सुरू होईल, ज्यामध्ये महाविद्यालयाचं कॉलेज सिलेक्शन असेल, ते सगळी प्रोसेस यामध्ये
होणार आहे, ज्यामध्ये जे कोटा अंतर्गत असतील ते सुद्धा सगळी प्रोसेस इथे करू शकतात. भाग 1 भाग 2 सगळे, पार्ट 1 पार्ट 2 सगळेजण इथं आता 21 तारखेपासून फॉर्म भरू शकतात. पार्ट 1 भरू शकता, पार्ट 2 भरू शकता. सगळे 21 तारखेपासून इथे सुरू होणार. 21-22 तारखेला इथे ही होणार. आणि त्यानंतर तुमचं जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे पार्ट 1 पार्ट 2 लॉक करून सगळं व्यवस्थित ठेवलं की 22 तारखेपर्यंत तुम्हाला सगळं लॉक करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 23 तारखेला अलॉटमेंट प्रोसेस सुरू होईल. अलॉटमेंट प्रोसेस सुरू झाली की 26 तारखेला जे काही पहिली मेरिट लिस्ट आहे तुमची लागणार आहे. मेरिट लिस्ट पहिली जी आहे ती यादी त्याची प्रसिद्ध होईल, तुम्हाला मेसेज येतील आणि त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत. 26 ते 28 तारखेपर्यंत लगेच ॲडमिशन प्रोसेस करून घ्यायची आहे. तुमचे कागदपत्र असतील काय असेल ते लगेच 26 ते 28, 26 मे ते 28 मेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत. त्यानंतर आता सेम तसंच होईल. 28 तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस झाली पहिल्या राऊंडची, तर दुसरा राऊंड तुम्हाला चालू होईल. दुसऱ्या फेरीचं जे काही वेळापत्रक आहे ते 30 मेला इथे लागणार आहे. तर 29 मेला रिक्त जागा असतील दुसऱ्या राऊंडला ते इथे लागतील आणि 30ला जे असाच राऊंड होईल दुसरा, तर दुसरा राऊंड सुद्धा जे काही वेळापत्रक आहे ते वेबसाईटवरती लावण्यात येईल. तर अशा पद्धतीने हे 0 राऊंड आणि 1 राऊंडचं हे वेळापत्रक आहे. तर आता उद्यापर्यंत म्हणजे 13 मेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जे कोट्या अंतर्गत येतात त्यांना अर्ज करायचा आहे. पार्ट 1 साठी, पार्ट 2 साठी, पार्ट 1 आणि पार्ट 2 हा तुम्हाला लॉक करून ठेवायचा आहे जे कोट्या अंतर्गत आहेत. आणि ज्यांना कोट्या अंतर्गत फॉर्म नाही भरायचा, जे रेग्युलरमध्ये येतात त्यांना 21 तारखेला पार्ट 2 भरायचा आहे. त्यावेळेस सुद्धा व्हिडिओ येईल. आता कोट्या अंतर्गत फॉर्म कसा भरायचा आणि कोटा म्हणजे नक्की काय आहेत, हे 3 कोटे काय आहेत ते इथं आता स्क्रीनवर जाऊन समजून घेऊयात. तर आता सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे, mahafijcadmission.in. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर पहा हायलाईट्समध्ये तुम्हाला वेळोवेळी इथे अपडेट्स मिळतील. इथे पहा आता राऊंड जो 0 आहे तो 13 मेपर्यंत चालणार आहे, 11 ते 13 मेपर्यंत. अशाच पद्धतीने प्रत्येक राऊंडचं इथे तुम्हाला नोटिफिकेशन लागलेलं दिसेल. हे सगळं नीट व्यवस्थित वाचूनच तुम्ही जे काही फॉर्मची प्रोसेस आहे ती करायची आहे. तर 13 मेपर्यंत हे प्रोसेस आता कोट्या अंतर्गत होईल. आता सर्वात प्रथम पार्ट 1 आपण पाहिलेलं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन आपण अगोदरच पाहिलेलं आहे. तर स्टुडंट रजिस्ट्रेशन कसं करायचं, पार्ट 1 कसा भरायचा, लॉक वगैरे कशा पद्धतीने करायचा आहे असं 11th ॲडमिशन मराठी कॉर्नर सर्च करा, हा व्हिडिओ तुम्हाला भेटेल. हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या आणि आपला पार्ट 1 जो आहे तो पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. पार्ट 1 तुमचा भरलेला आहे असं मी समजतो आणि आपण जाऊयात पार्ट 2कडे. आता पार्ट 2 आत्ता जो आहे तो 0 राऊंडसाठी आहे. तर लॉग इन बटनावरती क्लिक करा. आपला जो काही ID आहे, पासवर्ड आहे तो इथे टाका. कॅप्चा जो आहे तो इथे टाकून लॉग इन करा. फक्त लक्षात ठेवा हा जो राऊंड 2 आहे तो कोट्या अंतर्गत आत्ता चालू आहे. जे रेग्युलर आहे ते 21 तारखेच्या नंतर चालू होतील. आता इथे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता सर्वात प्रथम पार्ट 1 पहा. पार्ट 1मध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितलं रजिस्ट्रेशन डिटेल्स कशा भरायच्या, सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. हे सगळे ऑप्शन तुम्हाला सगळे समजून सांगितलेले आहेत. मागच्या वेळेस रिझल्ट लागला नव्हता त्यामुळे इथे पाहता एक क्वालिफिकेशन डिटेल्स ऑप्शन ॲड झालेला आहे. तुमचा रिझल्ट वगैरे इथे सगळं पेमेंट वगैरे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. आता हा जो फॉर्म आहे तो आपल्याला लॉक करायचा आहे. लॉक केल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. तर लॉक ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जाऊन सगळा फॉर्म चेक करायचा आहे आणि इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. लॉक इथे पहा, इथे टिक करायची आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा की इथे पाहू शकता काही एरर आला. समजा तुम्हाला काही एरर आला की मॅन्डेटरी डॉक्युमेंट नॉट अपलोडेड, जर इथे जायचं आहे अपलोड डॉक्युमेंट्समध्ये डाव्या साईडला अपलोड डॉक्युमेंट्सचं ऑप्शन आहे आणि इथे जे काही मार्कशीट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्हाला मार्कशीट भेटलं असेल तर इथे अपलोड करा, नसेल भेटलं तर जे काही प्रिंट असेल तुमची मार्कशीटची रिझल्ट लागल्यानंतर काढलेली ती प्रिंट तुम्हाला या चूज फाईलवरती क्लिक करा आणि इथे डायरेक्टली अपलोड करा. हे मॅन्डेटरी आहे. जे स्टार मार्क केलेले आहेत ते डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत. इथे मार्कशीट असेल किंवा अन्य काही डॉक्युमेंट तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल वगैरे जे स्टार केलेले आहेत ते मॅन्डेटरी सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे, तरच तुम्हाला जो फॉर्म आहे हा लॉक करता येईल. तर लॉक ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आलं की हे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. आता पहा काही एरर आला नाही, ॲप्लिकेशन लॉक झालेलं आहे. ॲप्लिकेशन लॉक सक्सेसफुली झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हा पहिली प्रोसेस करून जी आहे पार्ट 1ची ते म्हणजे सगळा फॉर्म भरून तुम्हाला लॉक करायचं आहे व्यवस्थितरित्या, सगळे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून. त्यानंतर यायचं आहे आता हे कॅप ऑप्शन फॉर्म. हे कॅप ऑप्शन आत्ता सुरू नाही, हे 21 तारखेला सुरू होईल, त्यामुळे इथे काय करता येणार नाही. तर फक्त आपल्याला आता स्ट्रीम निवडायचे. तर चूज स्ट्रीम मीडियम या ऑप्शनवरती जायचं आहे. इथे आल्यानंतर तुमचा जो काही रिझल्ट असेल तो इथे दाखवला जाईल, पर्सेंटेज वगैरे, आणि त्यानंतर खाली येऊन तुम्हाला आता स्ट्रीम तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. तर हे कॅप ऑप्शनमध्येच तुम्हाला चूज स्ट्रीम अँड मीडियममध्ये हे ऑप्शन निवडायचे. जसं की सायन्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मीडियम विचारलं जाईल, कॉमर्सला घ्यायचं असेल तर त्याचंसुद्धा विचारलं जाईल, आर्ट्सला घ्यायचं असेल त्याचं. तर हे तुम्हाला स्ट्रीम निवडायची आहे. तर यापैकी एकच स्ट्रीम निवडू शकता
आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायन्स एकच आणि मीडियम एकच, अशा पद्धतीने हे निवडून तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. स्ट्रीम निवडली. आता येईल कॉलेज. तर इथे अजून पहा कॅप ऑप्शन डिजेबल आहे, आता बंद आहे कारण नेक्स्ट राऊंड, आता 0 राऊंड चालू आहे. तर हा 21 तारखेला इथे चालू होईल. जे काही कॉलेज आहे ते सिलेक्शन करायचं. आता आपल्याला जायचं आहे पार्ट 2. पार्ट 2 इथे 2 आहेत, एक कॅप ऑप्शन आहे आणि कोटा आहे. तर पहा कॅप ऑप्शन 21 तारखेला राऊंड फर्स्ट आहे तो चालू होईल, त्यावेळेस आपल्याला कॅप ऑप्शन फॉर्म भरता येईल. तर आत्ता हा भरता येणार नाही, थोडा वेळ वाट पहा, नंतर व्हिडिओ येणारच आहे. जे कोटा अंतर्गत येतात त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. इथे पहा ज्यांनी पार्ट 1मध्ये मायनॉरिटी कोटा यस केलेला आहे, इन हाऊस कोटा यस केलेला आहे, अशा ज्यांनी यस केलेलं आहे त्यांनाच इथे कोटा अंतर्गत फॉर्म भरता येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आपल्याला कोटा ऑप्शनमध्ये जायचं आहे, चॉईस कोटा चॉईसमध्ये पार्ट 2. आता ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा. आता हा ऑप्शन कुणासाठी आहे? ज्यांची 10वी ज्या शाळेमध्ये झाली आहे आणि त्याच शाळेमध्ये जर 11वीला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल त्याच शाळेमध्ये, तर त्यांच्यासाठी 10% जागा असतात आणि तिथे लगेच नंबर लावतो. तर त्यांच्यासाठी असतो ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा. तर इथे ते जिल्हा वगैरे टाकून शाळा सर्च करायची आणि इथे जे काही शाळा येईल ती इथे ॲड बटनावरती तुमची 10वीचीच शाळा तुम्हाला इथे ॲड करायची आहे. म्हणजे 11वीला इथे ॲडमिशन घ्यायचं म्हणून हे ॲड होईल आणि सेव्ह आणि लॉक करून टाकायचं आहे. हा झाला तुमचा इन हाऊस कोटा. 10% जागा असतात. ज्या ठिकाणी तुमची 10वी झाली त्याच ठिकाणी तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला हे इन हाऊस कोटामध्ये फॉर्म भरायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा लॉक झाला पहा. त्यानंतर आता येतो मायनॉरिटी कोटा, म्हणजे अल्पसंख्याक. मराठी सोडून जे दुसरे आहेत ते मायनॉरिटी कोटामध्ये अप्लाय करू शकतात. त्यांना 50% जागा ज्या आहेत त्या कॉलेजमध्ये रिझर्व्ह असतात, त्यांच्या कॉलेजेसमध्ये ते मायनॉरिटीमध्ये येतात. तर ते सुद्धा आहे ते कॉलेज वगैरे टाकून ॲप्लाय लगेच आत्ता करून टाका जे मायनॉरिटीमध्ये आहेत. त्यानंतर मॅनेजमेंट कोटा, ज्यांचे पॅरेंट्स शिक्षक आहेत, जे कॉलेजचे कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी मॅनेजमेंट कोटा येतो. तर तिथे अप्लाय करायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे ॲड कॉलेज करून ॲप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने 0 राऊंड कोटासाठी आहे. आता जो काही फर्स्ट राऊंड सुरू होईल, पार्ट 2 सुरू होईल, तेव्हा व्हिडिओ बनवण्यात येईल. धन्यवाद.